मित्रांनो, या जगात यशस्वी होण्यासाठी मानसिक स्थिती शांत आणि सदृढ असणं फार गरजेचं आहे. तुम्हाला सांगतो, डिप्रेशन वगैरे हे जे शब्द आहेत ना, याला शब्दशः तुम्ही घेऊ नका. जर तुम्ही टेन्शनमध्ये आहात आणि मेडिटेशन करूनही फरक पडत नाही. परत बोलतोय, जर तुम्ही टेन्शनमध्ये असाल आणि मेडिटेशन करूनही फरक पडत नाही, 2-3 दिवसानंतर परत तुम्ही त्याच गोष्टीमध्ये अडकायला जातात. जसं की दारू असेल, सेक्स असेल, जुगार असेल, जे काही असेल ते. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की आपल्यावरती कुणीतरी करणी केली आहे. हो. किंवा काहीतरी बाहेरची प्रेतबाधा, भूतबाधा काहीतरी झालंय. काहीही करा, म्हणजे मन हे ताब्यात राहत नाही. संध्याकाळ झाली की दारू पिण्याची इच्छा होते. भांडण, किरकिर, उगाच छोट्या-छोट्या कारणावरून भांडत बसणे. या सगळ्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या मानसिक स्थितीशी निगडीत आहेत. आणि आता या ठीक करण्यासाठी मेडिटेशन करूनही जर तुम्हाला फरक पडत नसेल, तर तुम्हाला अध्यात्माचा थोडासा आधार घ्यावा लागेल. आणि तुम्हाला सांगतो, ह्या सगळ्या गोष्टी तामस गुणाशी निगडीत आहेत. तामस. ओके. तामस गुणांचा बादशहा, सर्वेश्वरा, ईश्वरा कोण आहे? महादेव, भोलेनाथ. त्याच्यामुळं डायरेक्ट भोलेनाथाची भक्ती चालू करायची. कारण तुम्हाला जे देवऋषी आहेत, जे मोठमोठे मधले जे तांत्रिक, मांत्रिक, हे सगळे जे तुम्हाला उपाय सांगणारे आहेत ना, ते डायरेक्ट भोलेनाथांची भक्ती करतात ते. तर यांना मध्ये कशाला घ्यायचं मारायला? डायरेक्ट भोलेनाथाची भक्ती करा. पंचाक्षरी मंत्रोच्चार करत राहा. कंटिन्यू करत राहा. 100% तुम्ही बाहेर येणार त्याच्यातून.